आई कुर्लाई कशित वर्सेस आई जीवदानी कसराली. नाणेफेकीचं कौल जिंकले आणि तिथून बॅटिंगचा निर्णय घेतला आई जीवदानी कसराली या संघाने. सामन्याला होते सुरुवात. पहिला चेंडू हाताळण्यासाठी सज्ज नारायण. पडल्यानंतर बाहेर निघालाय. पंचांचा इशारा आलाय वाईट चेंडूचा. अवांतर एक धाव. अवांतर एक धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते. आई जीवदानी कसराली संघ पोहोचलाय 1 वरती. अगोदरचा एक मॅच कसराली जिंकलाय. आता तीच धडपड असेल का मैदानाच्या आतमध्ये की रोखलं जाईल आई कुर्लाई कचित संघाकडनं, हेही महत्वाचं आहे. फटका खेळण्याचा प्रयत्न सध्या आपण बघतोय शरद यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला जातोय. चांगला चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केलाय नारायणच्या मार्फत. नारायणचा जर विचार केला तर विजय मामा चषकामध्ये 2025चा जर विचार केला तर मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरणारा खेळाडू आपण बघितला गेलाय. तो खेळाडू सध्या आपण बघतोय गोलंदाजी मार्क वरती आहे. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता. पुल करण्याचा प्रयत्न, उंची होती आणि पंचांनी दर्शवलंय वाईट चेंडूचा इशारा आलाय. वन बाउन्सने इथून दंडित केलंही जाईल, हे महत्वाचं आहे. 2 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. आतापर्यंत 1 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय आणि 2 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज. गोलंदाजी मार्क वरती. फटका खेळण्याचा प्रयत्न इंटू द गॅप मध्ये. क्षेत्ररक्षक कोणी नाही. डीप वरचा क्षेत्ररक्षक या चेंडूवरती आलाय. 2 धावा चेंडूवरती येत असताना आणि 2 धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते 4. आई जीवदानी कसराली संघ सध्या प्रथम नाणेफेकीचं कौल जिंकलंय आणि बॅटिंग स्वीकारलंय. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्क होती. गोलंदाज नारायण. समोर खेळण्याचा प्रयत्न. खोलवर टप्प्या चेंडू हाताळलाय. डॉट बॉलची सांगता, कारण नारायण महत्वाचा अस्त्र आहे. आई कुर्लाई कशित संघाचा जर विचार केला तर महत्वाचा खेळाडू नारायण आहे. मग त्या नारायणच्या त्या षटकामध्ये कशा प्रकारे बॅटिंग करणं गरजेचं आहे याची प्लॅनिंग असणं गरजेचं. सध्या मैदानाच्या आतमध्ये 2 बॅटर आहेत. थोडीशी चर्चा होते पण शॉट सिलेक्शन मध्ये थोडासा बिघाड होतोय आणि त्यामुळे डॉट बॉल येत असताना सध्या आपण बघतोय. पुल केलाय. पॉवरफुल सक्सेसफुली झालाय. चेंडू गेलाय सीमारेखा पार. पंचांनी दर्शवले हा आलाय वाघोबा चषक चौकार. धन्यवाद डीसे. नारायणच्या या चेंडूवरती जबरदस्त फटका. फाईन लेगचं क्षेत्र निवडलं होतं आणि चेंडू गेला सीमारेखा पार. 1 बाउन्स चौकार. चौकाराने धावसंख्या फलकावरती लागली जाते. संघ पोचलाय तो म्हणजे 8 धावेवरती. पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक. 38 सर्कल. सध्या कव्हरचा क्षेत्ररक्षक आलाय. छेल टिपला जातोय. गडी बाद होतोय. महत्वाचा खेळाडू डगआउटच्या दिशेने येत असताना फलंदाज सज्जय बॅक टू डगआउट गॉन. हाय शिमगा आमचे दाराशी. हाय शिमगा. अरे माझे हौलीचे पाटला बसलाच कवर बाजूला. अरे माझे हौलीचे पाटला बसलाच कवर बाजू. पाच चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. 8 धावा फलकावरती लागले गेले. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक मैदानाच्या आतमध्ये.
पुन्हा एकदा जलद गती या चेंडू हाताळलाय. जबरदस्त चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला जातोय. डॉट बॉलची सांगता होते. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. धावसंख्या फलकावरती लागली जाते. आई जीवदानी कसरळी संघ पोहोचलाय तो म्हणजे 8 वरती. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज नव्याने दीपेश गोलंदाजी मार्क वरती आपण सध्या बघतोय. आज या संघातून जर विचार केला तर राकेश ची थोडीशी कमी पाहायला भेटली जाते का, कारण दीपेश आलाय गोलंदाजी मार्क वरती. समोर बॅटर विनीत, मोठ्या फटका खेळणारा जाणणारा खेळाडू आहे. विनीतच्या बॅट मधून चेंडू चाललाय आउट ऑफ द पार्क. षटकार. पहिल्या चेंडूवरती विनीतने इरादे स्पष्ट केलेत. विनीतने पाठवून दिले सीमारेखा पार. गती परिवर्तन केलंय. क्षेत्ररक्षक डीपवरती आहे सध्या आपण बघतोय. वन बाउंड चेंडूला फील्ड केलं जाईल. चांगली फेकी होते आणि या चेंडूवरती एक धाव येते. एका धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते 15. 15 धावा. 2 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. विनीतला क्रीज वरती उभं राहणं गरजेचं आहे. आई जीवदानी कसरळी संघाचे जे खेळाडू आहेत ते विचार करतात की विनीतची इनिंग शेवटपर्यंत बिल्डअप व्हावी आपल्या संघासाठी. फटका खेळण्याचा प्रयत्न, टॉपेज लागलं होतं. बॅटच्या टोला चेंडू लागला होता. त्यानंतर बॅटरच्या शरीरावरती आदळला जातोय. डॉट बॉलची सांगता होते. षटकार आल्यानंतर कमबॅक केलाय दीपेशने. या षटकामध्ये धावसंख्या होती ती म्हणजे 15 धावा. दुपारचं सत्र सुरू झालंय पण धावसंख्येचा ओघ जर बघितला धावाचा इथे कमी पाहायला भेटतोय. गती परिवर्तन, टॉपेज. थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहे पण तिथून चांगली कॉलिंग होती दोन्ही खेळाडू मध्ये. डॉट बॉलची सांगता होते सध्या मैदानाच्या आतमध्ये. 4 चेंडू 7 धावा खर्च केल्या दीपेशने. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर छान कमबॅक केलं. या षटकामध्ये धावसंख्या होते ती म्हणजे 15 धावा. एक श्रीराम कसरळी संघ इथून विजयी झालाय. पुन्हा एकदा एक कसरळी गावातील एक संघ आई जीवदानी कसरळीचा संघ प्रथम बॅटिंग करत असताना पुन्हा एकदा टॉपेज, पुन्हा एकदा टॉपेज. थर्डमॅनला गचाल क्षेत्ररक्षण झालंय पण तिथून शॉट फाईन तर क्षेत्ररक्षक आलाय. या चेंडूला फील्ड केले गेले. 22चा इशारा येत आहे पंचाकडनं. असं वाटलं होतं उचली घेतली होती, बॅटला स्पर्श झालाय का पण ते नाही झालंय. 22चा इशारा आलाय पंचाकडनं आणि तिथून या चेंडूवरती एक धाव येते. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती विनीत आलाय. हो यावेळी चेंडू पडल्यानंतर खाली राहिला होता आणि विनीतने या चेंडूला फक्त सन्मान दिला गेलाय. 2 षटकाचा खेळ पूर्ण झालाय. धावसंख्या होते फलकावरती ती म्हणजे 17 धावा. अजूनही 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. चांगल्या टोटल पर्यंत पोहोचणं गरजेचं आहे कारण नाणेफेकीचं कौल जिंकलंय आणि तिथून बॅटिंग स्वीकारले. मग चांगले टोटल उभं करणं गरजेचं आहे समोरच्या संघासमोर. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. डीजे कडे जातोय. ऐकतो एक सुमधुर संगीत. डीजेच्या माध्यमातून होळीची सॉन्ग वाजली जातात आणि थोड्याच दिवसानंतर अजून एक मोठं फेस्टिवल, होळीचं फेस्टिवल येतंय. खूप साऱ्या शुभेच्छा असतील आमच्या वाघोबा क्रिकेट क्लब जांभूळपाड्याच्या वतीने त्या सणांसाठी, कारण सण खूप महत्त्वाचे असतात. सण एकत्र येण्याचं काम ह्या सणांच्या माध्यमातून आपण बघतोय. गाव पूर्ण एकत्र येते आणि तो सण खूप छान पद्धतीने साजरा केला जातोय. नारायणचा चेंडू जर बघितलं गेलं तर सन्मानपूर्वक खेळण्याचा प्रयत्न, फक्त दिशा देण्याचं काम केलं होतं कारण जलद गतीचा चेंडू होता आणि त्या चेंडूवरती दिशा देण्याचं काम केलं होतं विनीतने पण त्यानंतर चेंडू पॉइंटला गेला.
एक धाव आली या चेंडूवरती. महत्वाचं आहे खेळाडू, कारण विनीत वरती नजरा असतील. सध्या पंकज आहेत, पंकजच्या बॅट मधून मोठा फटका आलाय. पुन्हा एकदा चांगला चेंडू हाताळताना प्रयत्न केला जातोय. सध्या पंकजने आतापर्यंत 7 चेंडू हाताळलेत. 6 चेंडूचा खेळ केलाय, फक्त 2 धावा केल्यात. आणि त्यानंतर आपण जर बघितलं गेलं तर 4 डॉट बॉल पंकजच्या खात्यामध्ये जमा झालेत. नारायण एक महत्वाचा खेळाडू आहे, त्यामुळे त्या गोलंदाजावरती अटॅक करणं गरजेचं आहे का, की आपला समोरचा जो नॉन स्ट्राईक एंड वरती फलंदाज आहे त्याला स्ट्राईक वरती आणणं गरजेचं आहे का, हेही महत्वाचं आहे. पुन्हा एकदा तीच लाईन, तीच दिशा. सध्या आपण बघतोय गोलंदाज आणि यष्टीरक्षक फ्रेम मध्ये येत असताना बॅक टू बॅक आतापर्यंत जर विचार केला तर 2 डॉट बॉल येत असताना नारायणच्या माध्यमातून धावसंख्या होती ती म्हणजे 18 धावा, 1 गडी बाद. षटक मार्गस्थ तिसरा आहे. आणि महत्वाचं आहे, तुमचा पार्टनर जर तुमच्या पार्टनरच्या बॅट मधून धावा येत असतील तर तुम्हाला स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं आहे, पण तसं काही चित्र घडत नाही मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता होते मैदानाच्या आतमध्ये. नारायण स्पेशलिस्ट गोलंदाज, ऑलराऊंडर, आई कुर्लाई कशिश संघाचं काम म्हटलं जाते, कारण या खेळाडूकडे ती विविधता आहे. चांगल्या प्रकारची लाईन लेंथ मेंटेन केली आतापर्यंत नारायणने. धावसंख्या होती ती म्हणजे 18 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पंकजला रोखून ठेवलंय पंकजला, पूर्णपणे बांधून ठेवलंय स्ट्राईक एंड वरती नारायण या गोलंदाजाने. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आतापर्यंत जर विचार केला तर 17 मध्ये 18 धावा केल्यात. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. 7 डॉट बॉल पंकजच्या माध्यमातून आपण बघतोय. 9 चेंडूचा खेळ साकारलाय स्वतः आणि तिथून 2 धावा बनवल्यात आपल्या संघासाठी. सफल झाले होते, पण तिथून या षटकाची समाप्ती झाली. विनीतने पहिल्या चेंडूवरती सिंगल आली होती, त्यानंतरचे 5 बॉल डॉट बॉल आलेत. मैदानाच्या आतमध्ये पाणी न्यायचंय. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मैदानाच्या आतमध्ये पाणी पोचवायचंय. तोपर्यंत जातोय डीजे कडे, ऐकतो एक समुद्र संगीत. केल्यानंतर कहाणी नेहमी सातत्याने आपण बदलत बघितले. चला, मैदानाच्या आतमध्ये पाणी गेलं होतं, कहाणी बदलेल का हे महत्वाचं आहे. गोलंदाजी मार्गवरती मयुरेश आलाय. कहाणी बदलले. विनीत आता स्ट्राईक वरती आलाय आणि विनीतच्या बॅट मधून मोठा फटका. 6 धावा, षटकार. षटकाराने धावसंख्या फलकावरती लागले जाते. 24 धावा फलकावरती लागत असताना आता विनीतने जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतले. पुन्हा एकदा सज्ज मयूर. फटका खेळला खूप छान. चेंडू चाललाय डीप वरती. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये
चेंडू नाही थांबणार, चेंडू गेलाय सीमारेखा पार, चौकार. बॅक टू बॅक दोन मोठे फटके आलेत आणि चौकाराने धावसंख्या फलकावरती लागली जाते. संघ पोहोचला 28 वरती. 28 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. मयुरी शाह या गोलंदाजीवरती अटॅक केल्याचं काम विनीतने सध्या आपण बघतोय. हो, चांगला चेंडू पडल्यानंतर खाली राहिलाय आणि त्यामुळे फलंदाज बीट झालेत. या खेळपट्टीचा जर विचार केला तर अशा प्रकारची ही खेळपट्टी आहे. म्हणजे धनंजय पाटील यांनी अगोदरच्या म्हणजे आपण जी स्पर्धा बघितली होती वाघोबा ग्रुप कसराली, उमेश पाटील आणि कंपनी, प्रेमनाथ प्रेमराज असतील आणि एक चांगली स्पर्धा, त्या स्पर्धेमध्ये षटकारांची आतिषबाजी आपण बघितली होती. पण आज वाघोबा ग्रुप जांभूलपाड्याच्या वतीने ही स्पर्धा आयोजित केली आहे. पण तिथे गोलंदाजीचा वर्चस्व आपण सध्या बघतोय. समोर केलाय क्षेत्ररक्षक आहे, झेलची संधी, दीपेश नाही जज करू शकले या चेंडूला आणि त्यामुळे या चेंडूवरती 2 धावा आल्यात आणि 2 धावेने पैकी थोडीशी खराब झाले. पण विनीतने ठरवले की स्ट्राईक माझ्याजवळ ठेवणार, कारण नॉन स्ट्राईक एंडवरनं ज्या धावा येणं गरजेचं आहे ते नाही येत. आपला पार्टनर्स तिथपर्यंत नाही त्या धावा बनवत, म्हणून स्ट्राईक स्वतःजवळ ठेवलंय. आणि तुम्ही जर विचार केला तर 2 धावेने संघ पोहोचलाय, तो म्हणजे 30 धावेवरती. मयूर प्रयत्न करतोय, मयुरेशने या चेंडूवरती झेल उडवण्याचं काम केलं होतं पण क्षेत्ररक्षक नाही जज करू शकले या चेंडूला. पुन्हा एकदा चांगला चेंडू हाताळताना पाहायला भेटले जातात. डॉट बॉल येतोय सध्या आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मैदानाच्या आतमध्ये षटक मार्गस्थ आहे, ते म्हणजे 4थं. नेक्स्ट मॅचच्या टॉसच्या दिशेनेही जाणार आहेत. पुन्हा एकदा टॉपेज आणि तिथून आउटफील्ड फुल फास्ट, चेंडू नाही थांबणार, चेंडू गेलाय सीमारेखा पार, डीप थर्डमॅनला चौकार. खेळ पूर्ण झालाय. धावसंख्या फलकावरती लागली जाते ती म्हणजे 34. शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 5 षटकांचे आपण सामने बघतोय. नेक्स्ट टॉसच्या दिशेने जाणार आहेत या स्पर्धेचे आयोजक वाघोबा जांभूलपाडा संघ कर्णधार आणि त्यानंतर जय बजरंग शिरगाव संघ कर्णधार. आपण या आपला केला जाईल टॉस. दिगंबर मात्रे असतील, आपल्याला विनंती असेल की आपण या आपण केला जाईल टॉस. टॉस बॉक्स मध्ये विनंती असेल दोन्ही कर्णधार आपण यायचं आहे, आपला टॉस केला जाईल कारण या पहिल्या इनिंगचा शेवटचा षटक सध्या मार्गस्थ आहे. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज केतन आलाय. पाहायचंय केतन कशा प्रकारे गोलंदाजी करेन, कारण स्लॉग ओव्हर आहे. समोरचा बॅटर जर बघितला आपण तर विनीत आहे. विनीतच्या बॅट मधून मोठे फटके आलेत. खोलवर टप्प्या चेंडू हाताला, चेंडू चाललाय फाईनला, फाईन लेगला डीप वरती. क्षेत्ररक्षक कोणी नाही, सध्या पाठलाग सुरू आहे पण इथून शेवटच्या क्षणाला चेंडूला अडवले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, तिसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पाहायचंय तिसरी धाव होईल का, फेकी खराब झाले पण परतावा लागेल, गडी बाद होईल. 2 धावा येतात या चेंडूवरती. धावसंख्या होते ती म्हणजे 36 धावा. 5 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये लकी दाखल होईल. तोपर्यंत जाऊया डीजे कडे, ऐकूया एक समुद्र संगीत. फटका खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक, झेलची संधी, यस नो एक धाव आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फेकी झाले. पाहायचा आहे धावचीची संधी असेल का,
लकीला परतावा लागेल अजून एक गडी बाद होईल. आई जीवदानी कसराळी संघाचा सध्या आपण बघतोय स्ट्राईक वरती विनीतला यायचं आहे, त्यामुळे धावचीच्या रूपामध्ये गडी बाद. एका धावेने भर होईल. संघ जर विचार केला तर 37 वरती पोहोचलाय. लकी बॅक टू डगआउटच्या दिशेने जात असताना नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचंय आणि विनंती असेल जय बजरंग शिरगाव संघ कर्णधार आपण या. आपला टॉस केला जाईल. आयोजक आहेत सध्या आणि आयोजक कर्णधार इथे आमच्या कॉमेंट्री स्टुडिओच्या बाजूला आहेत. तर विनंती असेल आईश दाखल झालाय नॉस्ट्राईक एंड वरती. नवीन बॅटर 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पाहायचा आहे विनीत. पुन्हा एकदा चांगला चेंडू हाताळलाय. फलंदाज अगोदर शफल झाले होते आणि त्यामुळे इथून गोलंदाजाने चांगला चेंडू हाताळलाय. धावसंख्या रोखण्याचं काम केलं गेलंय. विनीतचा जर खेळाचा विचार केला तर 2 षटकार 2 चौकार विनीतच्या बॅटमधून आपण बघितले गेलेत. त्यानंतर 3 सिंगल धावा आल्या, 4 सिंगल आलेत विनीतच्या माध्यमातून. फटका केलाय डीप वरती. क्षेत्ररक्षक आहेत पाहायचंय सध्या. गिरकी घेतलाय चेंडूने आणि चेंडू गेलाय सीमारेखा पार. शेवटच्या चेंडूवरती आलाय चौकार आणि चौकाराने संघ जर बघितला आपण तर 42 वरती पोहोचलाय. 43 धावेची आवश्यकता. चेंडू असतील 30 चेंडू 43 धावेची आवश्यकता. आई कुर्ला कशीच संघाला. आपण टॉसच्या दिशेने जाणार आहेत. टॉस केला जाईल. वाघोबा जांभूलपाडा या स्पर्धेचे आयोजक आहेत आणि त्यांच्या समोर जर विचार केला तर जय बजरंग शिरगाव दिगंबर मात्रे आलेत. विजय मामा चषकामध्ये ज्यांचा द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं होतं तो संघ ते आपण बघणार आहेत. टॉस केला जाईल. मान्यवर काटा म्हटलंय आणि तिथून काटा आलाय. मान्यवर विनंतीशील दोन्ही संघाच्या संघनायकांना शुभेच्छा द्यायचा आहे आणि आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. नाणेफेकीचा कौल जिंकलाय दिगंबर. काय डिसिजन? फिल्डिंग करत असताना विजय मामा चषकामध्ये खूप छान पद्धतीचा खेळ त्या स्पर्धेमध्ये बघितलाय. तशाच प्रकारचा खेळ या मैदानावरती आम्हाला पाहायला भेटेल का प्रेक्षकांना? हो नक्कीच. काय आज कशा प्रकारे डावपेच, कारण अगोदरच्या या मैदानावरती एक स्पर्धा आपण बघितली होती, त्या स्पर्धेमध्ये जो परफॉर्मन्स झाला होता आणि आज कशा प्रकारे परफॉर्मन्स करणार त्याबद्दल? चांगलाच करू आम्ही परफॉर्मन्स इकडे. ठीक आहे, खूप साऱ्या शुभेच्छा असतील. रणजित नाणेफेकीचं कौल हरल्यात. बॅटिंग आलंय समोरचा संघ. 5 षटकांचा हा मॅच आहे, तर कितपर्यंत धावसंख्या उभा करण्याचं काम असेल? 60 ते 70. असे कोण बॅटर असतील जे या धावसंख्येपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतील? विजय, अजय, नागेश, मी आहे, किशन आहे. आयोजन करताना म्हणजे स्वतः आयोजक आहेत, पण अशा प्रकारचं आयोजन करताना लाईव्हच्या माध्यमातून आयोजन करताना संपूर्ण टीमचं आणि संपूर्ण ग्रामस्थांचं कशा प्रकारे तो आभार मानशील? आयोजन तर आम्ही खूप चांगलेच केले.
सर्व माझ्या मित्रांनी खेळाडूंनी भरपूर सपोर्ट केला. प्रेक्षकांनी पण आता भरपूर सपोर्ट करतात आम्हाला. त्या ग्राउंडसाठी आम्हाला जे लाईव्ह दिले ना भूषण दादाचा मी भरपूर खुश आहे आणि टीम करून त्यांचे आभार मानतो त्यांनी आम्हाला लाईव्ह दिल्याबद्दल. धन्यवाद. खूप साऱ्या शुभेच्छा असतील वाघोबा जांभूलपाडा संघ. तर टॉस बॉक्स मधून अहवाल असा आहे, नाणेफेकीचं कौल जिंकले शिरगाव जय बजरंग शिरगाव संघाने आणि त्याने डिसाईड केली की आम्ही पहिले क्षेत्ररक्षण करणार. तर तिथून आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये हलकासा बदल होईल. आवाज ऐकणार मिस्टर धनंजय पाटील यांचा. रणजित काय बोलला नाही माहित, पण र र र र त्याने केलंय ते प्रत्येकाला माहित पडलंय. बाकी काही नाही, रणजितचे र र फक्त माहित पडले, बाकी काही समजलं नाही. पण महत्वाची स्पर्धा सुरू आहे सध्याच्या घडीला. आपण पाहिलं तर वाघोबा क्रिकेट क्लब जांभूलपाडा आयोजित वाघोबा चषक 2026 स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर स्ट्राईकला दीपेश, नॉन स्ट्राईक एंडला हितेश आणि पहिलं षटक फेकण्यासाठी विनीत पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला टायमर सेट. पहिला बॉल ऑफ्टमच्या बाहेर टाकलाय, खूपच बाहेर टाकलाय. पंचाने मात्र दर्शवलंय व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते ती 1च्या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. 43 धावेचा पाठलाग करायचा आहे या मॅच वरती. तर लक्ष, परंतु पुढचा मॅच त्याच्यापेक्षाही इंटरेस्टिंग आहेत, कारण एका बाजूला जय बजरंग शिरगाव नुकता झालेल्या विजय मामा चषकामध्ये ज्यांनी चांगला खेळ केलाय आणि दुसऱ्या बाजूने वाघोबा जांभूलपाडा हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. बॉल हवेमध्ये होतात त्या ठिकाणी टिपलाय झेल, संपलाय बॅटरचा खेळ. पहिला धक्का लागलाय, टीम आई कुर्लाय कशी संघाला. फलंदाज बाद. दीपेश बॅक टू द डगआउट गॉन. जसं या परिसरामध्ये आलो का बीबीएन नेटवर्क अनुप वैती यांचा देखील नावाचा उल्लेख मात्र सातत्याने होत आहेत. आज पुन्हा अनुप वैती यांना आपण डीजे ऑपरेटर म्हणून सध्या पाहतायत. गोकुल यांना पण यापूर्वी पाहिलं. 29 बॉलचा खेळ मैदानावरती शिल्लक आहेत. 42 धावेचं लक्ष आपल्याला पाहायला मिळेल. 42 रन मात्र मैदानावरती करायचे आहेत. पहिला बॉल वाईड आला, त्याच्यानंतर विकेट आल्यात. नव्याने बॅटर उमेश मैदानावरती आलात. ओव्हर द विकेट विनीतचा बॉल हवेमध्ये बराच काळ राहिला. फिल्डर त्या ठिकाणी येतात, बॉल फील्ड करतात. तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट होत असताना धावसंख्या धावफलकावरती 2. संघाचा प्रमुख खेळाडू म्हणून आपण पाहिलं तर विनीत यांच्याकडे देखील पाहिल्या जात आहेत. आई जुदानी कसराले हा संघ आपण पाहू शकतात आणि बॅटिंग म्हणा बॉलिंग म्हणा आज विनीतनं बॅटिंग देखील केली. 31 धावा त्यानं एकट्यानं बनवल्या होत्या. बाकी जय बाद झाले, पंकज बाद झाले, त्याच्यानंतर लकी बाद झाले. अमितला पाहिलं. फटका खेळायचा होता ऑन, अगदी ऑफ साईडला बॉल ऑन साईडला जातोय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न त्या ठिकाणी करण्यात आला होता. एक सिंगल मात्र तोपर्यंत कंप्लीट केली जाईल. सिंगलच्या माध्यमातून धावा धावफलकावरती आपण पाहिलं तर 3 धावा ऑन स्कोर कार्ड वरती लगावण्यात आल्या आहेत. मॅच क्रमांक सध्या 4था सुरू आहेत. याच्यानंतर मॅच क्रमांक 5 कडे आपण वळणार आहोत. जय बजरंग शिरगाव वर्सेस वाघोबा जांभूलपाडा या दोन संघादरम्यान पुढची मॅच अगदी तुम्हाला पाहायला मिळेल. षटकातील पुढचा बॉल ओव्हर द विकेट विनीत बॉलला गॅपमध्ये ढकलण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मिसफील्ड करतायत, परंतु पाठीमागून जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतील बॉलला फील करतील. एक धाव मात्र त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. एका धावेवरती मात्र समाधान व्यक्त करावं लागलंय. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात. पहिला 4 बॉलच्या समाप्तीनंतर 4. 26 बॉल 39 धावेंचं लक्ष हे मात्र मैदानावरती ठेवण्यात आलंय. आतापर्यंत 4 झाल्यात. गोलंदाज तयार पुन्हा एकदा विनीत. ओव्हर द विकेट फटका हवेमध्ये, फटका फसलाय. पाठीमागे आहे पंकज, त्याने टिपलाय झेल, संपलाय बॅटरचा खेळ. विकेट येत असताना पाहायला मिळत आहे. फलंदाज बाद गॉन.
मध्ये आपण पाहिलं तर मयुरेश दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. पहिला 5 बॉलचा खेळ संपला, 4 धावा 2 गडी बाद. म्हणून म्हटलं की हा खेळाडू विनीत एक संघातील महत्वाचा ट्रम्प कार्ड म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिले जात आहेत आणि तो ज्यावेळी मैदानावरती येतोय, गोलंदाजी म्हणा बॅटिंग म्हणा या क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी तो करत असतो. शेवटचा बॉल घेऊन पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, डान्सिंग डाऊन द ट्रॅक, चांगला बॉल मात्र मैदानाच्या मध्ये हाताळला गेलाय. षटक संपलं पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत त्या मात्र 4 धावा. तिथे सुरुवातीला नारायणच्या षटकामध्ये 8 आल्या होत्या, त्याच्या अर्ध्या धावा इथे पहिल्या षटकामध्ये आई कुर्लाई कशी संघानं स्कोर कार्ड वरती बनवल्यात त्या मात्र 4 धावा. या आपण डीजे कडे जाऊयात, अनुपकडे जाऊयात आणि पुन्हा येऊयात. 24 बॉल 39 धावांचं लक्ष. अखेरीस धावसंख्या 4 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात गोलंदाजी मार्क वरती प्रणय आल्यात. सेकंड वर हाताळण्यासाठी प्रणयला आपण पाहू शकतायत. चला 14 मिनिटं तुमच्याकडे शिल्लक आहेत या 3 ओव्हरसाठी. फटका पोहोचलाय हवेमध्ये, शॉट फाईन लेगला खेळाडू आलाय, त्यानं टिपलाय झेल, संपलाय बॅटर उमेदचा मैदानावरती खेळ. आणखीन एका विकेटचं पतन, फलंदाज बाद, आउट. दिवसामध्ये आपण पाहिलं यापूर्वी वाघोबा क्रिकेट क्लब कसरलीचं मैदान वाघोबा जांभूळपणानं आयोजित केलेली स्पर्धा आणि श्रीराम कसरलीचा संघ आपण आज कमी खेळाडू असताना देखील नामांकित खेळाडू त्यांचे नव्हते तरी देखील मॅच जिंकल्यात. इथे संधी आई जुदाने कसरलीकडेही आहेत कारण आज त्यांचे देखील काही खेळाडू उपस्थित नाही आहेत, परंतु मैदानावरती विनीत म्हणा, प्रणय म्हणा, पंकज म्हणा, जय म्हणा किंवा लकी किंवा एंटर टीम आज मैदानाच्या मध्ये तुम्हाला हे खेळाडू सर्व खेळताना पाहायला मिळत आहेत. 4 ला 3 विकेट आतापर्यंत. नव्याने खेळाडू नारायण मैदानावरती आलाय, एक महत्वाचा खेळाडू आहे, अष्टपैलू खेळाडू म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जात आहेत. नारायण आला, पहिला बॉल पडल्यानंतर मात्र हलकासा बाहेर गेला, विकेट किपरच्या हातामध्ये गेला पंकजच्या. त्या ठिकाणी येतोय डॉट सातत्याने विनीत काहीतरी गाईडलाईन करतोय गोलंदाज प्रणयला, कशा प्रकारे गोलंदाजी करायची आहे, कुठल्या लेंथ वरती तुम्हाला बॉल टाकायचे आहेत याच्यावरती लक्ष दिलं जात आहेत. कारण येणारा पुढचा मॅच देखील आपण पाहिलं तर वाघोबा जांभूळपाडा आणि जय बजरंग शिरगाव यांच्यामध्ये रंगेल. थोडा जास्त जोर लावलाय, पंच मात्र वळतायत महेंद्र सर आणि दर्शवतायत नो बॉल, इट्स एक्स्ट्रा. दी विकेटच्या बाहेर आपल्याला बॉल त्या ठिकाणी मात्र डिलिव्हर पाहायला मिळाला आणि पंचांचा लगेचच बोट आता हवेमध्ये फिरतोय, दर्शवतायत फ्री हिट. धावसंख्या 5. लोवर फुलटॉस बॉल, फटका मात्र आपण पाहिलं तर छान पद्धतीने खेळलाय, क्षेत्ररक्षक आला त्या ठिकाणी फील केलंय. एकच धावेत अधिका धावेशिवाय दुसरं काही मिळणार नाही. धावसंख्या धावफलकावरती 6. फ्री हिटचा बॉल होता, लोवर फुलटॉस बॉल होता आणि फुलटॉस बॉलला मात्र बाहेर पाठवू शकले नाहीत. 6 ला आतापर्यंत 3 विकेट ही कंडिशन आहे आई कुर्लाई कशी त्या संघाची. 21 मध्ये 37. पुन्हा मात्र फटका खेळण्याचा प्रयत्न केला, बॉल आपण पाहिलं तर निघून जातो, क्षेत्ररक्षक वेगानं पुढे येत आहेत, बॉलला फील करण्याचा प्रयत्न करतायत. त्या ठिकाणी तोपर्यंत एक सिंगल त्या ठिकाणी मात्र आपल्याला पाहायला मिळेल. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या पुढे गेल्यात आणि जाऊन पोहोचते ते मात्र 7च्या घरामध्ये 3 गड्यांच्या मोबदल्यात. 1.4 चेंडू आतापर्यंत फेकून झाल्यात. 20 बॉल मध्ये अजून 36 धावा करायच्यात. काही गोष्टी घडू शकतात मैदानावरती. स्ट्राईक एनला नारायण. बाहेर टाकला, खूपच बाहेर गेला बॉल. पंच वळतात पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये दर्शवतात व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन तिथे मात्र काउंट केली जाईल. धावसंख्या धावफलकावरती 8. 2 बॉलचा खेळ अजूनही मैदानावरती शिल्लक आहेत. कशा प्रकारे टाकले जात आहेत त्याच्यामध्ये देखील लक्ष असेल. फटका पुन्हा खेळण्याचा प्रयत्न, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, अजूनही बॉल होत नाहीत. त्या ठिकाणी मात्र एक सिंगल येते, सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावरती 9 धावा.
शेवटचा बॉल असेल. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर आउटसाइड ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेर जाणारा बॉल. पंच महेंद्र सर वळतायत दर्शवत असताना व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धावा येत आहेत. एक्स्ट्रा देखील खूप महत्वाचे ठरू शकतात. पहिल्या षटकामध्ये एक वाईड आला होता. या षटकामध्ये आतापर्यंत 2 वाईड आणि 1 नो बॉल, एकूण 4 एक्स्ट्रा हे आतापर्यंत पाहायला मिळाल्यात या इनिंग मध्ये. 19 बॉल मध्ये 33 धावेचं लक्ष असेल. स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर मयुरेश या संघातील एक महत्वाच्या खेळाडूपैकी आणखीन एक खेळाडू. लोअर फुलटच बॉल, फटका हवेमध्ये खेळलाय, फटका फसलाय, आला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी टिपलाय झेल. संपलाय बॅटर मयुरचा खेळ. मयुरेश बॅक टू दी डगआउट. आई कुर्लाई कशी संघाला लागलेला हा 4था धक्का 10 वरती. दोन ओव्हरचा आतापर्यंत खेळ संपला. धावफलकावरती धावा आहेत 10. नव्यानं गोलंदाज मार्कवरती गोलंदाज येतोय विनीत. गोलंदाजी मार्कवरती येत आहेत आणि बॅटिंग साइड आपण पाहिलं तर हर्ष दाखल होताना पाहायला मिळत आहेत. 10ला 4 विकेट, 18 बॉल मध्ये 33. येणारे 18 बॉल आहेत, 33 धावेचं लक्ष आपल्याला पाहायला मिळेल. पहिला बॉल ड्राईव्ह केलाय, समोरच्या दिशेने फटका छान खेळलाय, स्टेट डाऊन दी ग्राउंड. बॉल वेगाने गेलाय, 2 क्षेत्ररक्षकांना बीट करत बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. पहिल्याच बॉल वरती स्टेट डाऊन दी ग्राउंड, अगदी समोर फटका खेळला व्ही शेप मध्ये. या मैदानाचा सर्वाधिक चांगला झोन तो आहे सेफ झोन, आणि तिथे मात्र फटका खेळत असताना धावसंख्या 14ला 4 विकेट. येणारे 17 बॉल आहेत. 17 बॉल मध्ये रन करायचे 29. 17 बॉलचा खेळ, 29 धावेचं लक्ष. बॅटची एज, मोठी विकेट, प्राइजलेस विकेट विनीतला घेऊन आले आणि विनीतने मैदानावरती ते काम देखील पूर्ण केलंय. नारायण बॅक टू डी डगआउट गॉन. कशात नाही कम, दोस्तीचा राज नव्हे गाज कशात नाही कम. आमची दोस्ती तोडायची भावा एवढा कोणात नाही दम. 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 थँक्यू. नव्याने बॅटर रोहित मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतात. 14ला 5 विकेट. सिच्युएशन थोडीशी खराब आपल्याला पाहायला मिळत आहेत. विनीतनं 31 धावेची सुंदर इनिंग खेळली होती. त्याच्यानंतर आता समोरच्या टीम कडून दीपेश 0, हितेश 1, उमेश 2, मयुरेश 1 आतापर्यंत कंडिशन आपल्याला पाहायला मिळाल्यात. फटका पुन्हा मात्र खेळला ऑफ साईडला. चेंडू मात्र आपण पाहिलं तर आयुषच्या दिशेने निघून आलाय. आयुष वेगानं बॉल वरती पुढे आला, त्याच्या हातामधून बॉल निसटला. अजूनही तो बॉल अगदी शोधतोय. आता बाबा इकडे तुम्हाला बॉल शोधायचा नाही, बॉल फेकायचा, अन्यथा वेगळं काही दृश्य घडू शकतोय. आणि सर्वात जास्त खुश कोण झाला माहितीये का? आपला गोटू. गोटू खुश झालाय का? गोटूला वाघोबा क्रिकेट क्लबच्या कसरलीमध्ये भरपूर चोपला होता. डॉट बॉल आलाय, निर्धाव चेंडू आलाय. डॉट बॉलने संघाची धावसंख्या धावफलकावरती 16. 14 बॉलचा खेळ बाकी आहे. 14 बॉल मध्ये 27 धावेचं लक्ष, हे या मॅचचं समीकरण आपल्याला पाहायला मिळत आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा चांगला बॉल आहे का? पंचाने सांगितलंय मात्र नाही. हा वाईट बॉल. थोडं थांबले, वॉच केलं बॉल, अगदी पाहिलं आणि त्यानंतर दर्शवलाय वाईट बॉल. एक्स्ट्रा रन त्या ठिकाणी मात्र येत असताना पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या 17. 14 बॉल मध्ये 26 धावेचं लक्ष असेल. चौदा 26.
फटका हवेमध्ये खेळलाय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मात्र बॉल वरती येत आहेत. वन बाउन्स बॉलला जोपर्यंत कलेक्ट केलं जाईल. एक कंप्लीट दुसऱ्याचा प्रयत्न. सेकंड रन कंप्लीट. 2 धावा येत आहेत. 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात त्या 19. येणारे बॉल शिल्लक आहेत 13. 13 बॉल मध्ये रन करायच्या 24. चांगला बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळाला. विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. आलाय डॉट बॉल. 3 ओव्हरचा खेळ मैदानाच्या मध्ये संपला. धावसंख्या धावफलकावरती आहेत त्या 19 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण जाऊयात पुन्हा एकदा डीजे कडे. ऐकूया संगीत आणि येऊयात 12 बॉल 24 रन. त्याच्या नावाचं आहे ट्रेंडिंग आहे एकटाच तो किंग नवशात भारीचा आहे ट्रेंडिंग आहे एकटाच तो किंग नवशात म्हात्रेचा आहे ट्रेंडिंग चला पाणी पाणी मैदानावरती पाठवा. वळूयात. 12 बॉलचा खेळ मैदानावरती बाकी आहेत. 12 बॉल मध्ये 24 धाव्यांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळेल. 12-24 गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. 4थं षटक फेकण्यासाठी. नाव त्याचं लकी आहे परंतु तो टीम साठी लकी ठरेल का हेही पाहण्यासारखं असेल. पुढील मॅच टीम वाघोबा जांभूलपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहिलं तर जय बजरंग शिरगाव. प्रथमतः टॉस जिंकून जय बजरंग शिरगाव संघानं मात्र फिल्डिंग स्वीकारले. बॅटिंग करायच्या मैदानाच्या मध्ये वाघोबा जांभूलपाडा टीमला तोही एक चांगला मॅच पाहायला मिळेल. डिका स्पोर्टच्या माध्यमातून जे जे प्रेक्षक वर्ग जोडले गेले त्यांचं स्वागत. पहिला लोवर फुलटस बॉल पाठीमागे पंकज. वा पंकजनं टिपलाय झेल मैदानावरती आणि आता पंचाने रेफर केलं. तिसरे पंच पाहणार आहेत. फळ डिलिव्हरी आहे त्यामुळे फलंदाजाला माघारी परतावा लागेल कारण की ज्यावेळी बॉल डिलिव्हर होतो तो कमरेच्याही नाही तो थोडा खाली येतो आणि डीपही होतोय. त्यामुळे पंचाने मात्र त्या गोष्टी अगदी दर्शवल्या की हा विकेट आहे. फलंदाजाला मात्र माघारी परतावा लागेल. हर्षांना मात्र माघारी परतावा लागलाय. 19ला 6 विकेट. 43 पाठलाग करायचा होता. संघ अडचणीमध्ये सापडला. आता येणारे 11 बॉल आहेत. 11 बॉल मध्ये रन करायचे 24. असं वाटलं होतं की आई कुर्लाई कशीच संघ या धावसंख्येचा पाठलाग अगदी सहजपणे सोप्या पद्धतीने करेल की काय पण तसं चित्र नाहीये. 19ला 6 विकेट. विनीतनं चांगली गोलंदाजी केली यापूर्वी. लकी आता मात्र मैदानावरती चांगली गोलंदाजी करतोय. दर्जेदार गोलंदाजीचा मात्र प्रत्यक्ष करून तो सध्या मैदानावरती दाखवतोय. आणखीन एक डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळतो. 2 बॉल आतापर्यंत फेकून झाले. 10 बॉलचा खेळ मैदानावरती बाकी आहेत. रन करायचे आता 24. 10 बॉल 24 धावेचं लक्ष आपल्याला पाहायला मिळेल.
लकी या मॅच मध्ये लकी ठरेल का, याही गोष्टीची चर्चा आहेत. त्या 3 ओव्हरमध्ये सुरुवातीला तिथे जवळपास 18 होत्यात, इथे 19 होत्यात. सुरुवात चांगली होती या कंडिशनला, परंतु त्याच्यानंतर मैदानावरती जो खेळ बदललाय ना, मला वाटतं की जास्त विकेट गमावल्यात. विकेट देखील त्या ठिकाणी मात्र जास्त गमावण्यात आल्या होत्या. व्हाईटने धावसंख्या धावफलकावरती पुढे गेलेत, जाऊन पोहोचते ते 20. 10 बॉल मध्ये 23 धावेचं लक्ष आपल्याला पाहायला मिळेल. येणारे 10 बॉल रन करायच्या 23. डावेचा बॉल त्या ठिकाणी मात्र धावचीची संधी निर्माण झालाय. लकीच्या हातामध्ये बॉल येत नाहीत. एक सिंगल मात्र त्या ठिकाणी घेतली जाते. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या 21. 9 चेंडूचा खेळ मैदानावरती 22 धावेचं लक्ष हे या सामन्याचं समीकरण आहे. येणारे 9 बॉल रन करायच्यात 22. 3 बॉल मात्र महत्वाचे आपल्याला पाहायला मिळतील या षटका दरम्यान. पुन्हा एकदा एक चांगला बॉल मैदानाच्या मध्ये डिलिव्हर केला जातो. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 8 बॉलचा खेळ मैदानावरती बाकी असेल. 8 बॉल मध्ये रन करायच्यात 22. येणारे 8 बॉल धावा करायच्या त्या मात्र 22. लकी तयार पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. ओद विकेट. लकीचा लोवर फुल टच बॉल हवेमध्ये गेलाय. फटका त्या ठिकाणी फसला होता, परंतु क्षेत्ररक्षक जोपर्यंत बॉलला त्या ठिकाणी कव्हर करतील, फिल्डिंग करतील, थ्रो करतील, तोपर्यंत 2 धावा त्या ठिकाणी मात्र सहजरित्या पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. आणि 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात 23-7-20. मॅच मध्ये फरक मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. आता हा जाणवतोय. 30 बॉल मध्ये 43 धावेचं लक्ष होतं, ते आता 7 बॉल मध्ये 20 वरती आलेत. खाली राहिला बॉल. चांगला बॉल पाहायला मिळतोय. पाठीमागे बॉल थांबवण्यात आलाय. शेवटचा बॉलही डॉट आलाय. पहिला 24 बॉल मध्ये आई कुर्लाई कशी संघाने धावा घेतल्यात 23. आता 6 बॉल मध्ये धावा करायच्यात 20. चला 6 बॉलचा खेळ मैदानावरती बाकी आहेत. 20 धावेचं लक्ष आपल्याला पाहायला मिळेल. 6 बॉल 20. सहा बॉल 20 धावेचं लक्ष आपल्याला पाहायला मिळेल. जय गोलंदाजी मार्कवरती तयार झालाय. शेवटचे 6 बॉल निर्णायक असणार आहेत. धावा करायच्या तर 20. चला मॅच सुरू करा. केतन स्ट्राइक एंडला. पहिला बॉल वेगवान बॉल, चांगला बॉल पाहायला मिळाला. जर तुमच्याकडे धारदार शस्त्र, चांगली गोलंदाजी जर तुमच्याकडे असेल ना, तर समोरच्या टीमला तुम्ही धावफलकावरती रोखू शकता. वेलकम गौतम, आपलं स्वागत आहे गौतम म्हात्रे, जय बजरंग शिरगाव. पुढचा मॅच आपल्याला पाहायला मिळेल. आज आमचे मित्र जतीन पाटील दादू या मॅचचा आनंद घेण्यासाठी तेही आलेत. दादू आपलंही स्वागत. यावेळेचा बॉल पुन्हा आपण पाहिलं तर पाठीमागे पंकज हातामधून बॉल निसटलाय. पंच मात्र दर्शवताना 22च्या माध्यमातून रन प्राप्त होत आहेत. 4 बॉल मध्ये रन करायचे 19. आता 4 बॉल मध्ये 3 मोठे फटके मारायचे आहेत. सुरुवातीला जर महत्वाचे गडी बाद झाल्यानंतर सिच्युएशन काय होऊ शकते हे आता पाहायला मिळालं. आई कुर्लाई कशीच अगदी डगआउट मध्ये देखील त्या गोष्टी जाणवत आहेत. 4-19. फटका हवेमध्ये खेळलाय. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाला. आयुष त्याच्या हातामधून झेल निसटलाय. प्रयत्न 2 धाव्यांचा मात्र त्या ठिकाणी केला जातोय. येणारे बॉल मैदानावरती शेष असतील 3 बॉल मध्ये रन करायच्या 17. थोडं लेट रिॲक्ट केलं आयुषने. सुरुवातीला तो आला नाही, परंतु त्याच्यानंतर त्यावेळी तो आला आणि मैदानावरती आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं तो कॅच ड्रॉप झालाय. 3 बॉल मध्ये 17 धावेचं लक्ष. पुढचा बॉल फटका पुन्हा मात्र समोरच्या दिशेने खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. विनीत बॉल फील करतात, फेकी करतात, तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट. आता येणारे बॉल 2-16. दोन बॉल मध्ये 16 धावेचं लक्ष. पुन्हा मात्र आपण पाहिलं तर बॉलला खेळण्याचा प्रयत्न केला. शेवटचा बॉल आता राहिलाय बाकी. या मॅच मध्ये औपचारिकता आणि विजय संपादनाच्या दिशेने आपण पाहिलं तर
संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आई जीवदानी कसरलीचा संघ मात्र आता त्या विजय संपादनाच्या दिशेने मात्र जाऊ लागलाय. शेवटच्या बॉलवरती फटका तर खेळलाय, समोरच्या दिशेनं षटकार खेळलाय, 6 धावा आल्यात आणि हा सामना मात्र 9 धावेनं नाविक केलाय तो आई जुदानी कसरली या संघानं. चला हस्तांदोलन करा, दोन्ही संघांना विनंती आहेत लाईनअप मध्ये आपण हस्तांदोलन करून घ्या. आणि हा मॅच मात्र मैदानाच्या मध्ये संपलाय, सामन्याला जिंकलाय टीम आई जुदानी कसरली संघानं. चला लाईनअप मध्ये कुर्लाई कशीत आपण मैदानावरती जायचं आहेत आणि जय बजरंग शिरगावचा संघ मैदानावरती दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कॅप्टन दिगंबर मात्रे, गौतम प्रताप, नुकताच महाराष्ट्र सिरीजची बाईक पटकावणारा खेळाडू आणि शिरगाव गावातील पहिला म्हणा, वैतरणा परिसरातील तो खेळाडू म्हणा ज्याला मात्र बाईक प्राप्त झाली होती, तो खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो मिस्टर प्रताप मात्रे मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळतो. भावेश आहेत, आज मयूर कांबीर यांना संघामध्ये पाहतात, साहिलला पाहतात, चेतन पाटील आहेत या संघामध्ये, स्वप्नील यांना आपण पाहतायत, किटू अर्थातच कल्पेश आपल्याला या संघामध्ये